सर्वांना जय महाराष्ट्र. एक 2 दिवस झाले ओला उबेर वगैरे स्ट्राईकवरती आहेत. ओला उबेर रॅपिडो जे कोणी चालक मालक चालवतात गाड्या ते सगळे सध्या स्ट्राईकवरती आहेत. तर ह्याच्यासाठी स्ट्राईकवरती आहेत की बाबा जी रॅपिडो बाईक वगैरे मार्केटमध्ये आलेली आहे त्याच्यामुळं कसं आहे गाडीवाल्यांना तर नुकसान होणारच आहे, लॉस तर होणारच आहे सगळ्यांचं. कारण हे चुकीचं आहे. पहिली गोष्ट तर ह्याला कुठलीही मान्यता नाही आहे रॅपिडो बाईकला वगैरे, त्याच्यामुळं ते तर बंद झालंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कसं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये रेट पण वाढले पाहिजे प्रत्येकाचे, कोणत्या ॲपचे असू दे कंपनीचे असू दे. तसा रेट भेटत नाही सध्याला. प्रत्येकजण एवढ्या महागातल्या गाड्या घेऊन 8 लाखाच्या 10 लाखाच्या गाड्या घेऊन हप्त्यावरती गाड्या असतात, हप्ते असतात प्रत्येकाचे, ते सगळं निघत नाही. आणि 12-12 तास ड्रायव्हर गाडी चालवतोय तरी त्याला काय म्हणजे फायदा होत नाही आहे. कधी कधी ओला उबेर वगैरे काय करतं, एखादं मोठं भाडं देतं आणि त्यावेळेस तुम्हाला रेटही चांगला देतं आणि ते त्यानंतर तुम्हाला म्हणजे त्यावेळेस तो रेट देईल 1000 रुपये 1200 आणि अशा ठिकाणी नेऊन ठेवल आणि त्यानंतर तुम्हाला दिवसभर तो भाडंही देणार नाही. आणि नंतर भाडे असे देईल ना तो छोटे छोटे की म्हणजे विचारायलाच नको, पूर्ण म्हणजे आपलं अवस्था खराब करून टाकल दिवसभर. आणि हे ओला उबेर रॅपिडो परत कसं करतं, समजा आता इथून आपण पनवेलवरून वाशीला गेलो तर जाताना समजा 350 रुपये दिले तुम्हाला, तर तिथूनच रिटर्न भाडं पडल्यानंतर पनवेलचं वाशी टू पनवेल रिटर्न भाडं पडल्यानंतर तेच भाडं तुम्हाला 350च्या ऐवजी 250 देईल. तो डायरेक्ट 100 रुपये कमी भेटतील येताना तिकडनं. मग असं हे नाही व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टी. आता ह्या सगळ्या गोष्टी न होण्यासाठी हे जे 2 दिवस झालं ओला उबेर रॅपिडो हे सगळं स्ट्राईक चालू आहे. हे स्ट्राईक तर आता सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. आज दिवसभर आम्ही पण पनवेलला होतो, बऱ्याच गाड्या वगैरे अडवल्या. ज्यांनी प्रेमाने समजून घेतलं त्यांना समजून सांगितलं, बाकीच्या वेगळ्या भाषेतही सांगितलं, वेगळ्या भाषेत जसं आम्हाला सांगता आलं तसं सांगितलं. पॅसेंजरला गाडीतनं उतरवलं, जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्ही गाडी चालवू नका म्हटलं. पण माझ्या हिशोबाने असं मला वाटतं की आपण हे किती दिवस असं करणार, किती दिवस असं आंदोलन होणार. कारण 2018 पासून या सगळ्या गोष्टी होत आलेल्या आहेत, ह्या काय सक्सेस होत नाही आहेत. आणि आत्ताही सक्सेस झालं तर बरंच आहे, कारण सरकारने आपलं ऐकलं तर ठीक आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी सरकारला सांगण्यापेक्षा हे ज्यांचे ॲप आहेत आपल्याला त्यांच्यापाशी जाऊन बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे. सरकारला ह्याच्याशी काही घेणेदेणं नाही आहे. पहिली गोष्ट जर बघायला गेलं तर ह्या कुठल्याही कंपन्या आहे ना RTOमध्ये रजिस्टर नाही आहेत. हे जे ओला उबेर हे ते सगळं हे जसं आपल्याकडनं कमिशन घेतं ना ते तसं हे सरकारला कमिशन देऊन चालणाऱ्या कंपन्या आहेत ह्या. उद्या तुमची कुठली जबाबदारी ही कंपनी घेत नाही. पहिली गोष्ट, उद्या तुम्हाला काही झालं ना, कस्टमरकडनं जरी काही त्रास झाला ना तर ही कंपनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे जबाबदारी घेत नाही. तर त्यासाठी कसं होतं, आता आपण असं किती दिवस सगळे बंद ठेवणार बाबा, गाड्या बंद ठेवणार, प्रत्येक गाडीचे हप्ते आहेत, हे आहेत, खूप गोष्टी आहेत. एखाद्याकडं म्हणजे एखादं एक्स्ट्रा EMI अकाउंटला असेल असं नाहीच आहे. आणि एवढं ड्रायव्हरला उरत पण नाही की बाबा तो एखादा EMI ऑलरेडी जमा करून ठेवायला अकाउंटला, त्याचा खर्च असतो भरपूर. आणि असे बरीच लोक ज्यांनी लोकांकडनं गाड्या घेतल्या चालवायला, त्यांना पर डे 700, 800, 1000 जे काय XYZ ते त्यांना द्यावं लागते. तर आता या सगळ्या गोष्टी बघताच जसं माझं म्हणणं आहे की या गोष्टी म्हणजे सरकारपर्यंत जाऊन काय होणार नाही. ह्याच्या आधी पण खूप अशा गोष्टी घडलेल्या आहेत. मी ह्याच्या आधी पण याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना एक वेगळा मार्ग म्हणून ओला उबेर रॅपिडो इन ड्रायव्हर जे कुठले ॲपवाले आहेत त्यांच्याकडं जाऊन त्यांच्याशी बोलावं लागेल किंवा त्यांना तिथं सरकार तिथे यावं लागेल. जिथं मंत्रालयामध्ये ओलावाला जो कोणी असेल, अग्रवाल असं त्याचं नाव आहे मला माहीत नाही नीट अजून, रॅपिडोवाला कोणी असेल, उबेरवाला जे हे मेन आहेत त्यांनी तिथं मंत्रालयामध्ये आपल्या समोर येऊन आणि जे कोणी परिवहन मंत्री, वाहतूक मंत्री, जे कोणी हे रेट संदर्भ वाढवणार आहेत, कमी करणार आहेत, हे सगळे आपल्या समोर येऊन यांनी लाईव्ह आपल्यासमोर या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे की आम्ही एवढं रेट वाढवू, आम्ही एवढं करू. आणि स्टार्टिंग रेट म्हणजे तुम्ही ड्युटी उचलल्यानंतर ती 1 किलोमीटर सोडायची असेल तर मिनिमम तुम्हाला 150 ते 200 रुपये भेटले पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. किंवा 150 ते 200 रुपये एका ट्रिपला भेटले पाहिजे, ह्या हिशोबाने म्हणजे चाललं पाहिजे. आणि हे सगळे समोर आल्याशिवाय काय होणार नाही. हे किती दिवस आंदोलन चाललं तर मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही बघा नंतरही तुम्हाला 2-4 दिवस रेट देतील, हे लोक चांगला रेट देतील, तुमची 4 दिवसाची दिवाळी करतील.
नंतर तुम्हाला आहे त्याच मार्गावर आणतील. जेवढे तुम्हाला त्यांनी पैसे दिलेत त्याचे डबल तुमच्याकडनं वसूल करतील ती लोक. नंतर 4 दिवसाचं तुमचं आंदोलन संपलं की त्यानंतर ती लोक परत आहेत तोच रेट देतील, परत तुम्ही तेच करणार, परत तेच करणार. कारण ह्या कंपन्यांना सवय झालेली आहे असे आंदोलन, मोर्चे बिरचे. आणि ह्या ज्या कंपन्या जे आपण जे बघतो ना, आपण ओला, उबेर, रॅपिडो, इनड्रायव्हर, ह्याच्यामध्ये सर्व पॉलिटिशियन लोकांचे पैसे लागलेले आहेत. त्याच्यामुळे पॉलिटिशियन लोक ह्या कुठल्याही गोष्टीत म्हणजे हे करणार नाहीत, ते आपल्याला कुठल्याही गोष्टीची मदत करणार नाहीयेत. एकतर सर्व भावांनी मिळून एक आपला ॲप तयार करा, कस्टमर लोकांना म्हणजे एक विश्वासात घेऊन त्यांना त्याच्याशी जॉईंट व्हायला लावा. असं काही केलं तर आपला फायदा होईल. कारण सरकारला काही कमिशन भेटते सगळ्या गोष्टीमध्ये, सरकारला काही फरक पडत नाही. तुम्ही किती ओरडला जीव तोडून काही केलं तरी सरकार काही ऐकणार नाहीये. त्यांना काही नाही, टोल टॅक्स, गाडी टॅक्स, हे टॅक्स, ते टॅक्स सगळे घ्यायचेच आहेत त्यांना. ते सगळ्यांकडनं घेतात. पहिली गोष्ट ते कंपनीवाल्यांकडनं पण घेतात, ओला, उबेर यांच्याकडनं, त्यांच्याकडनं. आणि कंपनी त्यांना देते आणि त्यांच्यामध्ये त्यांचेही पैसे लागलेले आहेत. ते म्हणतो ना आपण ब्लॅक मनी, व्हाईट मनी, सगळं ते त्यांच्या थ्रू ते करून घेतात बरोबर. त्याच्यामुळे थोडंसं विचार करा किती दिवस बंद ठेवणार, काय ठेवणार. अजून तर आज संध्याकाळी कळेल 5-6 वाजेपर्यंत काय आहे काय नाही. क्षीरसागर साहेब वगैरे तिकडं आहेत अजून मुंबईमध्ये. आम्ही काल जाऊन आलो, म्हणजे आता मोर्चात जाऊन आलो, पण अजून ते चालू आहे. अजून बघू आता डिसिजन काय येतं आहे, कधी येईल ते डिसिजन आल्यानंतर. पण नंतर कसं आता 2-4 दिवस गाड्या बंद ठेवल्यानंतर जरी हे सक्सेस झालं नाही तर लॉस कुणाचा ह्याच्यामध्ये? गाडीवाल्यांचा, ड्रायव्हर. सरकारचा लॉस कुठेही नाही आहे, कंपनीचा लॉस कुठेही नाही आहे. आणि सगळ्यात पहिले हे फ्लीट बंद करायचा प्रयत्न करायचा. फ्लीटच्या गाड्या आहेत ना कंपनीच्या, त्या बंद करायच्या सगळ्यात पहिल्यांदा. त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. ते उबेर, शटल, त्या बस आल्या त्याही बंद झाल्या पाहिजे. आणि हे रॅपिडो, बाईक बिक हे तर बंद झालंच पाहिजे. हे नकोच आहे. कारण आपण जे आपल्या गाड्यांना फिटनेस असतो, रोड टॅक्स असतो, इन्शुरन्स, सगळ्या गोष्टी प्रायव्हेट गाडीपेक्षा आपल्या खूप जास्त आहेत. खूप म्हणजे खूप जास्त आहे. तर त्यात RTO पकडणार, ते वेगळं झंझट, आपल्या डोक्याला ताप भरपूर आहे. त्याच्यामुळे बरेच ड्रायव्हर लोक कोणी सुसाईड करतंय, कोणी काय करतंय, म्हणजे बऱ्याच गोष्टी येतात. हप्तेवाले मागं लागतात. त्यासाठी आपल्याला हा लढा द्यायचाच आहे. सर्वांनी म्हणजे सपोर्ट करा. एक 2-4 दिवस बंद ठेवा. माहिती आहे आता प्रत्येकाला अडचणी येते, प्रत्येकाला गाडी नाही चालवली दिवसभर त्याचं चालत नाही, हे सगळं माहिती आहे. पण आता थोडंसं आपल्याला एकजूट राहणं खूप गरजेचं आहे. आज बरेच जण बघितले, आम्ही काल पण बघितले की गाड्या लोक चालवत होती, नको म्हणलं तरी ऐकत नव्हती, कोणी कॅन्सल करून नेत होतं. एक पद्धत, चला तुम्ही कॅन्सल करून किती अशा ट्रिप नेणार आहेत नेऊन. उद्या तुम्ही ट्रिप कॅन्सल करून नेली, तुमच्यावर जर कस्टमरने काही येडवाकडं केलं तर तुमच्याकडे प्रूफ पण नाही त्या गोष्टीचा. ॲप थ्रू चालता तर तुमच्याकडे एक प्रूफ तरी उद्या काय झालं तरी त्या माणसाची माहिती तुम्ही काढू तरी शकता. नंतर तुम्ही प्रायव्हेट नेऊन तुम्ही काढू शकणार नाही नंतर माहिती. बऱ्याच गोष्टी आहेत अशा. आता बघूयात आपण काय होते. 5 वाजेपर्यंत वगैरे होईल काहीतरी. आणि थोडंसं अफवांवरती पण विश्वास ठेवू नका. बऱ्याच अफवा उठतील की चालू झाले, गाड्या काढा. विनाकारण तुम्ही गाड्या काढताल, बाहेर जाताल. जोपर्यंत न्यूजवरती, प्रॉपर न्यूजवरती, असे खूप यूट्यूबर आहेत व्ह्यूजसाठी, ह्याच्यासाठी त्यासाठी काहीतरी थंब लावतील, थंबनेल लावतील आणि परत तुम्हाला सांगतील असं आहे तसं आहे. तसं काय करू नका जोपर्यंत न्यूजमध्ये क्लिअर येत नाही. कारण कुठलाही न्यूजवाला हे आंदोलन, मोर्चे दाखवत नाही आहे. कुणी लक्ष देत नाही एवढं. आपले यूट्यूबवर, फेसबुक लाईव्ह हे ह्याच्यावर दिसतंय, बाकी कुठे दिसत नाही आहे. प्रत्येक न्यूजला ह्यांचं पॉलिटिशियन न्यूजच दिसतील तुम्हाला, बाकीचं आपल्या हक्काचं कुठं काही दिसत नाही आहे. तर थोडंसं काळजी घ्या. आणि दुसरी गोष्ट, कुणालाही पकडून मारू वगैरे नका. मारून काय होणार आहे त्यांना? शेवटी मारल्यानंतर काय, उद्या ते केस करणार, उद्या आपल्याला कोर्ट कचेरी करत बसावं लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला कुणी हे करायला येणार. आणि 15 दिवसाचं त्यांनी टाईम मागितला आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, 15 दिवस जर तुमची कुठलीही ID बंद ठेवली तर ओला, उबेर ती ID ब्लॉक करतं. नंतर तुमच्यामध्ये तिला कुणी येणार नाही ते उघडायला. त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर होईल आपण तेवढं प्रयत्न करू. आणि जेवढं म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण सांगा की बाबा असं असं, की बाबा सगळी लोक ही समोर आली पाहिजे. मंत्रालयात या, आझाद मैदानावरती या, कुठेही या, पण आमच्या समोर लाईव्ह झालं पाहिजे सगळं बोलणं. कुठेही 4 भिंतीच्या आड नको. 4 भिंतीच्या आड झाल्यानंतर आपल्याला काही समजत नाही. आपण 4 दिवस खुश होतो, आपली 4 दिवस दिवाळी करतो, नंतर काही उपयोग होत नाही त्याचा. असा विषय आहे. तर बघूयात आता काय होतंय काय नाही. तसं जेवढं म्हणजे आता आम्हालाही फोन येतात की बाबा कधी चालू होणार आहे, काय होणार आहे. कारण आमच्याकडे पूर्ण अपडेट नाही, त्यामुळे आम्ही पूर्ण अपडेट तुम्हाला देऊ शकत नाही. जस्ट पूर्णपणे अपडेट आले की त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून आम्ही यूट्यूबला, फेसबुकला, इन्स्टाला, जिकडे तिकडे जेवढं शेअर करतील तेवढं आम्ही करू. तुम्ही पण करा शेअर. आणि सगळेजण काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.